So, good evening everyone. तर पहा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा एक्सरसाइज नंबर 8.1 आपण करतो आणि त्यातले 6 क्वेश्चन्स आपण केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 टू क्वेश्चन नंबर 12 मीन्स राहिलेले सर्व क्वेश्चन्स आपण आता इथे अटेम्प्ट करतो. पण त्यापूर्वी आपण पहिले हे पाहूया की बेसिकली कोणता फॉर्म्युला आहे जो आपण इथे यूज करतो. चलो सांगा, प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस काय असतं? एन सी आर म्हणजे एन अटेम्प्टमधून आर वेळेस सक्सेस पाहिजे. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस रेस टू पॉवर आर अँड प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर रेस टू पॉवर या दोघांचा डिफरन्स करायला लागतो आपल्याला, नाही का, एन मायनस ऑफ आर. मी परत सांगतो, प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस इज इक्वल टू एन ट्रायल्समधून आर वेळेस सक्सेस पाहिजे. सक्सेस पाहिजे असण्याची प्रोबॅबिलिटी पी रेस टू पॉवर आर आणि फेल्युअर पाहिजे असण्याची प्रोबॅबिलिटी क्यू रेस टू पॉवर या दोघांचा जो डिफरन्स असतो एन आणि आरचा डिफरन्स तो आपल्याला इथे मार्क करायचा असतो. असं आता या बेसिसवरती पुढचे क्वेश्चन्स मी आता इथे स्टार्ट करतो. पहा, ऑन अ मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन विथ 3 पॉसिबल आन्सर्स. म्हणजे काही नाही, एक क्वेश्चन आहे बेसिकली, काही क्वेश्चन्स आहेत आणि ज्याचे की 3च ऑप्शन्स आहेत, ए, बी आणि सी. बरोबर, मी रीड करतोय परत. ऑन अ मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन विथ 3 पॉसिबल आन्सर्स म्हणजे 3 पॉसिबल आन्सर्स आहेत फॉर इच ऑफ द 5 क्वेश्चन्स. म्हणजे टोटल असे किती क्वेश्चन्स आहेत? 5 क्वेश्चन्स आहेत. म्हणलं ठीक आहे. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कॅन्डिडेट वूड गेट 4 और मोर करेक्ट आन्सर्स जस्ट बाय गेसिंग. मुलांनो, 4 किंवा 4पेक्षा जास्त करेक्ट आन्सर्स आले पाहिजे जस्ट बाय गेसिंग. गेसिंग म्हणजे फेकतोय तो, टप्पे टप्पे टाकतोय. मग त्याला एक पण क्वेश्चन नाही जमत आहे, बट तो रॅन्डमली काहीतरी फेकतोय. ए मार्क केला, इथे बी मार्क केला, इथे मे बी परत ए मार्क केला, इथे मे बी सी मार्क केला, इथे पण सी मार्क केला. रॅन्डमली फेकतोय तो. मला तुम्ही हे सांगा की रॅन्डमली फेकल्यावरती आन्सर करेक्ट येण्याची प्रोबॅबिलिटी किती असते? 3 ऑप्शन आहेत, त्यातला एकच करेक्ट असणार आहे. सो रॅन्डमली फेकल्यानंतर आन्सर करेक्ट येण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे दॅट इज 1/3. किती असणार आहे? 1/3 असणार आहे. सो ऑन अ मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन विथ 3 पॉसिबल आन्सर्स फॉर इच ऑफ द 5 क्वेश्चन्स. 3 पॉसिबल आन्सर्स आहे 5 क्वेश्चनसाठी. So what is the probability that candidate would get 4 or more correct answers just by guessing? 4 किंवा 4पेक्षा जास्त करेक्ट आन्सर झाले पाहिजे. मग मला असं वाटतं की यार एक तर 4 आन्सर करेक्ट आले तरी चालतील, ऑर मीन्स ॲडिशन 5 आन्सर्स करेक्ट आले तरी चालतील. कारण की त्यांचं डिमांडच आहे ना की 4 और मोर करेक्ट आन्सर्स आले पाहिजे. म्हणजे 4 किंवा 4पेक्षा जास्त करेक्ट आन्सर आले पाहिजे. किती अटेम्प्ट करतोय? 5. 5 मधून 4 आन्सर करेक्ट आले पाहिजे. करेक्ट येण्याचं प्रोबॅबिलिटी 1/3 रेस टू पॉवर 4. रॉंग येण्याचं प्रोबॅबिलिटी 2/3 रेस टू पॉवर या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 1. मी इथे लिहितो प्लस. 5 करेक्ट येण्याची प्रोबॅबिलिटी, 5 क्वेश्चनमधून 5ही करेक्ट आले पाहिजे. करेक्ट येण्याची प्रोबॅबिलिटी 1/3 रेस टू पॉवर सेम. रॉंग येण्याची प्रोबॅबिलिटी 2/3 रेस टू पॉवर या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 0. आय होप तुम्हाला समजलं की करेक्ट येण्याची प्रोबॅबिलिटी जर का 1/3 असेल तर रॉंग येण्याची प्रोबॅबिलिटी ही 2/3 असते. 3 मधून 1 करेक्ट याचा अर्थ 2 रॉंग, नाही का? 3 मधून जर का 1 करेक्ट येत असेल तर 2 रॉंग येतात. तर आता यांचा जो काही ॲडिशन होईल ना तो होईल, तोच आपला आन्सर आहे इथं. आता 5C4 होईल ना तुमच्याने, 5 येतो तो, करून पहा. बरं, वरती 2 अँड देन खालती 3 रेस टू पॉवर 5 येतो. प्लस 5C5 असंही 1च असतं अँड दिस इज 1/3 रेस टू पॉवर 5. हा आपला आन्सर आहे सरळ सरळ. आता इथे पण 3 रेस टू 5 आहे, इथे पण 3 रेस टू 5 आहे. तुमच्याकडे ऑप्शन आहे की 3 रेस टू 5ला एक कॉमन करतोय आणि इथे 10 आहे आणि इथे 1 आहे. 10 + 1 = 11. सिम्पल.
सो 11 डिवाइड बाय 3 रेज टू पॉवर 5. हा आपला आन्सर असतो. आता मी जातो पुढच्या क्वेश्चनवरती. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असणार. पण टेक्स्टबुक मधल्या क्वेश्चनमध्ये आणि एंट्रन्सच्या क्वेश्चनमध्ये थोडंसं आहे बरं डिफरन्स. एंट्रन्स आता आपण एक काम करू ना, आज सर्व टेक्स्टबुक झाल्यानंतर ना उद्याच्या लेक्चरमध्ये आपण MCQs घेऊया 2020चे. त्यात तुम्हाला समजूनच जाईल की थोडंसं डिफरन्स असतो. पर्सन बायज अ लॉटरी तिकीट इन 50 लॉटरीज. 50 लॉटरीमधून तिकीट घेतोय. इन इच ऑफ विच हिज चान्स ऑफ विनिंग इज 1/100. हे बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग इज 1/100. दॅट मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ लुझिंग इज 99/100. म्हणलं ठीक आहे. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट ही विल विन अ प्राइज ॲट लीस्ट वन्स. अरे यार, पहा, प्रोबॅबिलिटी दॅट ही विन्स ॲट लीस्ट वन्स. याचा अर्थ काय की कमीत कमी एकदा तरी तो जिंकतोय. मिनिमम एक वेळेस तरी त्याला लॉटरी लागली पाहिजे. 50 मधून मिनिमम एक वेळेस लागली पाहिजे. म्हणजे काय, एक वेळेस लागली पाहिजे, और 2 वेळेस लागली पाहिजे, और 3 वेळेस लागली तरी चालेल, और 4 वेळेस लागली तरी चालेल, और 50च्या 50 वेळेस लागली ना तरी पण चालेल. हे शोधायचं आपल्याला. जो क्वेश्चन विचारतात ना, प्रोबॅबिलिटी दॅट ही विल विन अ प्राइज ॲट लीस्ट वन्स, म्हणजे कमीत कमी एक वेळेस तो प्राइज जिंकतोय. म्हणजे एक वेळेस जिंकतोय, किंवा 2 वेळेस जिंकतोय, किंवा 3 वेळेस जिंकतोय, किंवा 4 वेळेस जिंकतोय, किंवा 50च्या 50 वेळेस जिंकतोय, हे सर्व चालेल आपल्याला. ॲटलीस्ट वन्स मीन्स 1 किंवा 1पेक्षा जास्त वेळेस जिंकला पाहिजे. याची व्हॅल्यू शोधायची, एवढं फक्त लक्षात ठेवा. आता मी खालती एक थोडंसं असं वर्कआउट करतो का. मुलांना मला तुम्ही सांगा, 50 वेळेस जर का लॉटरीचं तिकीट काढलं तर काय काय पॉसिबिलिटी, किती वेळेस जिंकेल तो? कोणी सांगेल का स्टार्टिंग कुठून होत असतं? 50 तिकीटमधून किती जिंकेल? 0 वेळेस जिंकेल, किंवा एक लॉटरी तिकीट लागला 50 मधून, किंवा मे बी 2 लॉटरी तिकीट लागले, किंवा मे बी 3 लॉटरी तिकीट लागले, किंवा 50च्या 50 लॉटरी तिकीट लागले. आणि या सर्वांचा प्रोबॅबिलिटीचा ॲडिशन हा असतो 1. किती असतो? 1. या सर्व प्रोबॅबिलिटीचा ॲडिशन हा 1 बनतो. हे तुम्हाला पहिले समजायला हवं. आणि 50 तिकीटमधून एक तर कोणतंच तिकीट नाही लागत आहे, किंवा एक तिकीट लागतं, किंवा 2 तिकीट लागतात, किंवा 3 तिकीट, किंवा 50च्या 50 लागतात. हे ऑल पॉसिबिलिटीज आहेत. पण तुम्ही जर का नीट नोटीस कराल तर आपल्याला हे शोधायचं आहे, ॲटलिस्ट 1, म्हणजे ॲटलिस्ट एक वेळेस तरी जिंकण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे ही शोधायची आहे. दॅट शुड बी इक्वल टू, हा बॉक्स म्हणजे 1 मायनस, हा तिकडे जाऊन मायनस होतो. सो 1 मायनस 0 वेळेस लॉटरी लागली पाहिजे, म्हणजे 50 मधून 0 वेळेस लॉटरी लागली पाहिजे. लॉटरी लागण्याची प्रोबॅबिलिटी इज 1/100 रेज टू पॉवर, हा 0 कॉपी मारतो, आणि लॉटरी न लागण्याची प्रोबॅबिलिटी इज 99/100 रेज टू पॉवर. या दोघांचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स इथे कॉपी मारायला लागतो, 50. आय होप तुम्हाला हे समजलं आहे. 5C0 हा 1 बनत असतो, कॅल्क्युलेशन करा. एनिथिंग रेज टू 0 हे पण 1च बनतं. सो आपला आन्सरच हा आहे, 1 मायनस 99/100 रेज टू पॉवर 50. हाच आपला आन्सर आहे, सरळ सरळ. पहा आता नेक्स्ट सबटाईप, एक्झॅक्टली वन्स म्हणतात, किंवा 50 मधून एक्झॅक्टली एकदा हे झालं पाहिजे. हे पहा, एक्झॅक्टली वन्स याचा अर्थ समजतं का, की 50 लॉटरीमधून एक्झॅक्टली एकच लागला पाहिजे म्हणा. लागण्याची प्रोबॅबिलिटी 1/100 रेज टू 1, न लागण्याची प्रोबॅबिलिटी 99/100 रेज टू आर. दोघांचा डिफरन्स इज 49. सिम्पल, दिस आवर आन्सर. हा आपला आन्सर आहे.
50C1 इज ॲक्च्युली 50 ओनली, आणि हे जे आहे तो 100 आहेच आहे खालती, आणि इथं आहे पहा 99/100 रेज टू पॉवर 49. हे सरळ सरळ 1/2 बनतं, आणि पुढे तर हे आहेच आहे शेवटी, बरोबर की नाही. पुढे ॲटलिस्ट ट्वाईस याचा अर्थ काय की कमीत कमी दोनदा तरी लागलं पाहिजे. अरे मी एक काम करतो, ॲटलिस्ट म्हणलं ना की लाईक आपण सुरू पडायचं की 50 तिकीटमधून 0 तिकीट लागू शकतात, किंवा 1 तिकीट लागलं आहे, किंवा 2 तिकीट लागू शकतात, किंवा मे बी 3 तिकीट लागू शकतात, ऑर 50 तिकीट लागू शकतात. आणि सर्वांचं ॲडिशन हे बनतं 1. सर्वांचं ॲडिशन किती बनतं? 1 बनतं. कारण की श्युरिटी इथे आपल्याला माहिती आहे की यामधलंच काहीतरी होणार. आता हे काय म्हणतात माहिती का, क्वेश्चन पहा बरं. फाइंड प्रोबेबिलिटी दॅट ही विल विन अ प्राइज ॲटलिस्ट ट्वाईस. ॲटलिस्ट ट्वाईस म्हणजे हे सर्व करा. ॲटलिस्ट ट्वाईस म्हणजे काय, 2 किंवा 2पेक्षा जास्त लागले पाहिजे तिकीट, म्हणजे हे, म्हणजे हा आन्सर मीन्स 1 मायनस ऑफ, हे दोघे तिकडे जाऊन मायनस होतील, हे दोघे तिकडे जाऊन मायनस होतात, मायनस, समजलंय का. सो 1 मायनस 0 तिकीट लागले पाहिजे म्हणजे काय, 50मधून 0 लागले पाहिजे. अगेन 0 लागण्याची प्रोबेबिलिटी, लाईक तिकीट लागण्याची प्रोबेबिलिटी, तिकीट न लागण्याची प्रोबेबिलिटी, रेस टू डिफरन्स दॅट इज 50. बरोबर. त्याच्यानंतर हा मायनस साईन पुढे पण जातो, आणि 1 तिकीट लागला पाहिजे म्हणता ना, म्हणजे 50मधून 1 तिकीट लागला पाहिजे. तिकीट लागण्याची प्रोबेबिलिटी 1/100 रेस टू दिस 1 ओनली, आणि न लागण्याची प्रोबेबिलिटी 99/100 रेस टू पॉवर या दोघांचा डिफरन्स दॅट इज 49. आता याच्यामध्ये 50C0 हा 1 असतो, एनिथिंग रेस टू 0 1 असतो, हे असंच राहू द्या फक्त, हा सर्कल. 50C1 हा 50 असतो, 1/100 हा लाईक 100, 50/100 बनतो, हा 1/2 बनतो, आणि हा असंच राहू द्या. हाच तुमचा आन्सर ॲक्च्युली, नाही का. मुलांना जरा माईक ऑन करून कळवाल का मला की काही समजत आहे का तुम्हाला? हो सर, कळत आहे. बरं, माझा आवाज वगैरे एकदम नाही करत आहे तुम्ही? काय बोललो? रिकॉर्डिंग. अरे रेकॉर्डिंग चालू आहे बाबा, चालू आहे, भेटेल ना यूट्यूबवरती. ते आपल्या एकाच प्लेलिस्टला तुम्हाला रेफर करायचं पूर्ण वर्ष संपेपर्यंत, त्याच प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ ॲड होत राहतील कंटिन्युअसली. आता बघा पुढचा क्वेश्चन, हे पहा रे, आता 9वा क्वेश्चन चालेल. 9, 10, 11, 12, बस 12च क्वेश्चन्स आहेत. ओके, म्हणजे आपला एक्सरसाइज संपतो, बट आपला टॉपिक नाही संपत. टॉपिक संपवण्यासाठी आपल्याला हे पण करायचे आहेत ना, लाईक PYQ करेल आपण एका लेक्चरमध्ये. मिसलेनियसचं रेकॉर्डिंग आहे, ते देईन मी तुम्हाला. बरं बघा आता, इन अ बॉक्स ऑफ फ्लॉपी डिस्क इट इज नोन दॅट 95% विल वर्क. फ्लॉपी डिस्कमध्ये 95% वर्क करतात डिस्क, नाही का. अ सॅम्पल ऑफ 3 डिस्क इज सिलेक्टेड ॲट रॅन्डम. मला पहिले हे सांगा की वर्क करण्याचा प्रोबेबिलिटी हा 95% आहे, म्हणजे 19/20 आहे, आणि वर्क न करण्याचा प्रोबेबिलिटी हा 1/20 आहे. 20 मध्ये 19 वर्क करतात, म्हणजे 20 मधलं 1 वर्क नाही करत, सिम्पल. सो इन अ बॉक्स ऑफ फ्लॉपी डिस्क इट इज नोन दॅट 95% विल वर्क. फ्लॉपी डिस्कमध्ये 95% वर्क करतात, म्हणजे 95/100 हे वर्क करण्याची प्रोबेबिलिटी. मग 20मध्ये 19 वर्क करतात, म्हणजे 1 वर्क नाही करतं, सिम्पल. अ सॅम्पल ऑफ 3 डिस्क इज सिलेक्टेड ॲट रॅन्डम. 3 डिस्क बाबा सिलेक्ट केले आपण. फाइंड प्रोबेबिलिटी दॅट नन विल वर्क. नन विल वर्क म्हणजे काय, 3मधून 1 पण वर्क नाही करतात, म्हणजे 3मधून 0 वर्क करतात. वर्क करण्याचं प्रोबेबिलिटी रेस टू पॉवर कॉपी, वर्क न करण्याचं प्रोबेबिलिटी रेस टू पॉवर या दोघांचा डिफरन्स दॅट इज 3. करा कॅल्क्युलेशन. 3C0 मीन्स 3 फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स दॅट इज 3 फॅक्टोरियल इंटू दिस 0 फॅक्टोरियल ॲज इट इज. एनिथिंग रेस टू 0 कराल तर 1 बनतो, आणि दिस 1/20 रेस टू 1/20 रेस टू 3 आहेच असे, हे कॅन्सल होतो. सो आन्सर इज 1/20 रेस टू पॉवर 3. हा आपला आन्सर बनतो सरळ सरळ. नेक्स्ट सम पहा पुढे काय म्हणतात. अ सॅम्पल ऑफ 3 डिस्क इज सिलेक्टेड ॲट रॅन्डम. फाइंड प्रोबेबिलिटी दॅट 1 विल वर्क. काय मजाक लावला रे, 1 विल वर्क म्हणजे काय, 3 मधलं 1 वर्क करेल. वर्क करण्याचं प्रोबेबिलिटी पहा, वर्क करण्याचं प्रोबेबिलिटी इज 19/20 रेस टू दिस 1 ओनली. वर्क न करण्याचं प्रोबेबिलिटी 1/20 रेस टू या दोघांचा डिफरन्स दॅट इज 2. हा आन्सर आहे. 2 विल वर्क म्हणजे काय, 3मधून 2 वर्क करतात,
वर्क करण्याची प्रोबॅबिलिटी रेस टू दिस 2 आणि वर्क न करण्याचा प्रोबॅबिलिटी रेस टू या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 1. ऑल 3 विल वर्क म्हणजे काय, 3 मधून 3 वर्क करतात. वर्क करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 19/20 रेस टू दिस 3 आणि वर्क न करण्याचा प्रोबॅबिलिटी इज 1/20 रेस टू या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 0. एवढं सरळ सिंपल आहे पहा मुलांना. बघा काही समजत आहे काय. आता पहा पुढे क्वेश्चन नंबर 10. फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ थ्रोइंग ॲट मोस्ट 2 6s इन 6 थ्रोज ऑफ अ सिंगल डाय. बाबा काय केलं पहा, एक सिंगल डाय टाकलेला आहे ज्यामध्ये काय पडतं 1 2 3 4 5 6. फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ थ्रोइंग ॲट मोस्ट 2 6s इन 6 थ्रोज ऑफ अ सिंगल डाय. एक सिंगल डाय टाकलेला आहे, 6 वेळेस टाकलाय, 6 वेळेस एक डाय 6 वेळेस टाकलाय. ते विचारत आहे प्रोबॅबिलिटी ऑफ थ्रोइंग ॲट मोस्ट 2 6s म्हणजे जास्तीत जास्त 2 6 पडले पाहिजे. पण बरं पहिले 6 पडण्याची प्रोबॅबिलिटी तर काढा, 1/6 असते आणि 6 न पडण्याची प्रोबॅबिलिटी इज 5/6. समजलं का तुम्हाला. 6 पडण्याची प्रोबॅबिलिटी इज 1/6 आणि 6 न पडण्याची प्रोबॅबिलिटी इज 5/6. फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ थ्रोइंग ॲट मोस्ट 2 6s जास्तीत जास्त 2 6 पडले पाहिजे म्हणे इन 6 थ्रोज ऑफ अ सिंगल डाय. इन 6 थ्रोज ऑफ अ सिंगल डाय म्हणजे n इज इक्वल टू 6 आहे तुमच्या माहितीच. म्हणजे 6 थ्रोज म्हणतात ना, म्हणजे 6 वेळेस टाकलं गेलं असं म्हणतात ना ते, बरोबर की नाही. आता बघा सांगतो. फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ थ्रोइंग ॲट मोस्ट 2 6s इन 6 थ्रोज. ॲट मोस्ट 2 6s म्हणजे काय, मॅक्सिमम 2 वेळेस 6 पडले पाहिजे म्हणे. म्हणजे 0 वेळेस 6 पण चालतील किंवा 1 वेळेस 6 पण चालेल किंवा 2 वेळेस 6 पण चालतील. ॲट मोस्ट 2 6s जास्तीत जास्त 2 वेळेस 6 पडलं पाहिजे. म्हणजे 6 मध्ये 0 वेळेस 6 पडले म्हणजे 6 पडलाच नाही तरी चालेल. 6 वेळेस टाकल्यानंतर एकच वेळेस 6 पडला, बाकी 5 वेळेस काहीतरी वेगळेच पडतात. 6 वेळेस टाकल्यानंतर 2 वेळेस 6 पडले, बाकी 4 वेळेस काहीतरी डिफरंट पडतं. हां चालतं. ॲट मोस्ट 2 6s. 0 वेळेस 6 पडण्याची प्रोबॅबिलिटी, 6 मधून 0 वेळेस 6 पडण्याची प्रोबॅबिलिटी, 6 पडण्याची प्रोबॅबिलिटी इज 1/6 रेस टू दिस 0. 6 न पडण्याचा प्रोबॅबिलिटी 5/6 रेस टू या दोघांचा डिफरन्स आहे 6 प्लस 6 मध्ये 1 वेळेस 6 पडला पाहिजे, 6 मधून 1 वेळेस 6 पडला पाहिजे, 1 वेळेस 6 पडण्याचा प्रोबॅबिलिटी इज 1/6 रेस टू दिस 1. 6 न पडण्याचा प्रोबॅबिलिटी 5/6 रेस टू या दोघांचा डिफरन्स आहे 5 प्लस 2 वेळेस 6 पडण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे 6 मधून 2 वेळेस 6 पडले पाहिजे. 6 पडण्याची प्रोबॅबिलिटी 1/6 रेस टू दिस 2 आणि 6 न पडण्याचा प्रोबॅबिलिटी 5/6 रेस टू पॉवर या दोघांचा डिफरन्स आहे 4. यस स्टुडंट्स. मित्रांनो आपल्याला हे समजलंय का की वीज बघताय. समजलं. मग मी जर जाऊ का पुढे क्वेश्चन नंबर 11 वरती. येस सर. यस इथे आपल्याला 6 पडण्याची प्रोबॅबिलिटी विचारत आहे ना. इथे ॲट मोस्ट 2 6 पडण्याची प्रोबॅबिलिटी. मग सर आपण P of 0 का बरं घेते, तिथे तर 6 पडतच नाही आहे ना. मग नाही हे बघ ते काय म्हणता माहिती का, ॲट मोस्ट 2 6s म्हणतात म्हणजे मॅक्सिमम 2 वेळेस 6 पडलं पाहिजे म्हणे, मॅक्सिमम 2 वेळेस 6. आता मला तू सांग मॅक्सिमम 2 वेळेस 6 म्हणजे काय, जास्तीत जास्त 2 वेळेस 6 पडले पाहिजे. जास्तीत जास्त 2 वेळेस 6 पडलं पाहिजे, 1 वेळेस 6 पडलं तरी चालेल, 0 वेळेस 6 पडलं तरी चालेल, म्हणजे 6 पडलं नाही तरी चालेल. ॲटमोस्ट आहे ना. हे बघ मी तुला म्हणलं ॲटमोस्ट 1 करोड रुपये तुम्हाला दे, म्हणजे जास्तीत जास्त 1 करोड रुपये तुम्हाला दे. तू किती रुपये देशील. मुलांनो इंटरनेटचा इश्यू झाला थोडा.
तुम्हाला ऐकू येतं का मी काय बोलतो? सो अनफॉर्च्युनेटली मोबाईल डिस्कनेक्ट झालेला आहे. मला माहीत नाही एक्झॅक्टली तुम्हाला ऐकू येतं का, बट मी जस्ट सांगतोय की ॲटमोस्ट 2 6 आहे नाही का. सो ॲटमोस्ट ठीक आहे, मी आता जस्ट प्रेझेंटेशनवरती थोडंसं रेकॉर्ड करतो आहे अँड देन हा रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवेन. ठीक आहे. सी ॲटमोस्ट 2 6 याचा मिनिंग हा असतो की जास्तीत जास्त 2 6, म्हणजे कमीत कमी 0 6 पण चालेल. 0 वेळेस 6 पडलं तरी चालेल, किंवा 1 वेळेस 6 पडलं तरी चालेल, किंवा 2 वेळेस 6 पडले तरी चालतील. जर का मी म्हणेन तुम्हाला की ॲटमोस्ट 1 करोड रुपये तुम्ही मला द्या, म्हणजे जास्तीत जास्त 1 करोड रुपये द्या तुम्ही मला, त्यावेळेस तुम्ही मला 0 रुपये पण दिलं तरी चालतं आणि तुम्ही मला 0च रुपये द्याल. बरोबर. खेर, इट इज नोन दॅट 10% ऑफ सर्टन आर्टिकल्स मॅन्युफॅक्चर्ड आर डिफेक्टिव्ह. किती पर्सेंट आर्टिकल डिफेक्टिव्ह आहे? 10%. सो प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह इज 10%, म्हणजे 1/10. डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी 1/10 आहे. सो डिफेक्टिव्ह नसण्याची प्रोबॅबिलिटी ही 9/10 असणार आहे. बरोबर. पुढे काय विचारतोय पहा, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इन अ रॅन्डम सॅम्पल ऑफ 10-12 सच आर्टिकल्स 9 आर डिफेक्टिव्ह. काय म्हणजे सरळ सरळ विचारलं की 12मधून लाईक 6 डिफेक्टिव्ह पाहिजे, सॉरी 12मधून 9 डिफेक्टिव्ह पाहिजे, 12मधनं 9 डिफेक्टिव्ह पाहिजे. पण इट इज नोन दॅट 10% ऑफ सर्टन आर्टिकल्स मॅन्युफॅक्चर्ड आर डिफेक्टिव्ह. 10% आर्टिकल डिफेक्टिव्ह आहे. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इन अ रॅन्डम सॅम्पल ऑफ 12 सच आर्टिकल्स 9 आर डिफेक्टिव्ह. म्हणजे 12मधून 9 डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला विचारतात ते. सो 12मधनं 9 डिफेक्टिव्ह. डिफेक्टिव्हची प्रोबॅबिलिटी काय? 1/10. रेस टू हे 9 कॉपी मारायचं असं. डिफेक्टिव्ह नसण्याची प्रोबॅबिलिटी काय? 9/10. रेस टू या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 3. हा आपला आन्सर. The 12C9 means 12 factorial divided by difference, that is 3 factorial into 9 factorial. So 1 divided by 10 raised to power इथे 9 कराल तुम्ही इथे, बरोबर. अँड देन 9 divided by 10 raised to 3 ऑलरेडी आहेच इथे. 12 फॅक्टोरियलला मी इथे 12 into 11 into 10 into 9 फॅक्टोरियल लिहितो. 9 फॅक्टोरियल विल गेट कॅन्सल हिअर. हे 3 फॅक्टोरियल म्हणजे पण 3 into 2 करतो, into 1 करतो, हे 6 बनतं. 6 1 6 2 जा 12, म्हणजे हे 110 into 2 is 220. सो वरती 220 into 9 raised to power 3 divided by 10 raised to power 12 बनतो. 10 raised to 9, 10 raised to 3 is 10 raised to 12. असा आपला आन्सर इथे बनणार. हा होता क्वेश्चन नंबर 11. आता मी जातोय एकदम शेवटच्या क्वेश्चनवरती, क्वेश्चन नंबर 12. आता याच्यामागे एक थोडंसं थेरोटिकल कॉन्सेप्ट आहे. तर पहिले तो कॉन्सेप्ट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. 2 गोष्टी आहेत. एक मीन म्हणून एक लाईक कॉन्सेप्ट आहे आणि एक व्हेरियन्स म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. पहिले तर मी सरळ सरळ तुम्हाला पहिले फॉर्म्युला सांगतो की मीनचा फॉर्म्युला असतो NP आणि व्हेरियन्सचा फॉर्म्युला असतो NPQ. मीनचा फॉर्म्युला इज NP अँड व्हेरियन्सचा फॉर्म्युला इज NPQ. हे पहिले पाठ करा. मीनला रिप्रेझेंट केलं जातं E of x ने आणि व्हेरियन्सला रिप्रेझेंट केलं जातं V of x ने. आणि एक स्टँडर्ड डेव्हिएशन पण एक कॉन्सेप्ट आहे जो की अंडर रूट ऑफ व्हेरियन्स असतो, म्हणजे जो की अंडर रूट ऑफ NPQ असतो. आधी मी काय करेन माहिती का, मी आधी तुम्हाला लाईक हे सर्व फॉर्म्युलेस जे आहेत या फॉर्म्युल्यावरती हे चारही जे सबटाईप्स आहेत ना, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन पहिले, आणि त्यानंतर आपण हे डिस्कस करू की यार हे मीनचं फॉर्म्युला NP काय आहे किंवा व्हेरियन्सचं फॉर्म्युला NPQ असं का आहे, हे आपण डिस्कस करू. मी तुम्हाला परत एक वेळेस एक्सप्लेन करतोय. मीन इज ॲक्च्युली NP अँड व्हेरियन्स इज ॲक्च्युली NPQ. मीनला E of x असं लिहिलं जातं जो की NP आहे, आणि व्हेरियन्स म्हणजे V of x ज्याला की आपण NPQ असं लिहू शकतो, बरोबर. मीन इज NP अँड व्हेरियन्स इज NPQ. आता जो स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणून असतो तो असतो अंडर रूट ऑफ व्हेरियन्स, म्हणजे अंडर रूट ऑफ NPQ असं असतं.
स्टँडर्ड डेव्हिएशन. तर आता पहा, मी काही क्वेश्चन्स घेतो. मी तुम्हाला जसं सांगितलं की आधी क्वेश्चन सॉल्व करू, त्याच्यानंतर मी एक्सप्लेनेशन देईन. पहा, फर्स्ट सबटाईप पहा, एनची व्हॅल्यू 10 आहे, पीची व्हॅल्यू 0.4 आहे. तर ते विचारतं मीन किती आहे म्हणे. भाऊ मीन तर एन पी असतो ना. एन तर माहिती 10 आहे, पी माहिती 0.4 आहे. करा मल्टिप्लिकेशन, 4 बनतो. सो मीन इज 4. सिम्पल. तुम्ही म्हणणार व्हेरियन्स किती आहे. व्हेरियन्स एन पी क्यू असतो. एनची व्हॅल्यू 10 आहे, पीची व्हॅल्यू 0.4 आहे, क्यूची व्हॅल्यू 0.6 असेल. कारण की या दोघांचा पी आणि क्यूचं ॲडिशन 1 बनलं पाहिजे, बरोबर. सो हे सर्व प्रोडक्ट कराल तर विल गेट 2.4. आन्सर किती बनेल? 2.4 बनेल त्याचा आन्सर. सेकंड क्वेश्चन पहा, पी म्हणजे 0.6 सांगतात. आता पी 0.6 म्हणजे क्यू 0.4, कारण की ॲडिशन 1 बनला पाहिजे. ई ऑफ एक्स मेन्शन केलेलं आहे त्यांनी 6, बट ई ऑफ एक्स म्हणजे मीन ना, म्हणजे एन पी हा 6 आहे ना, बरोबर. एन तर माहीत नाही यार, बट पी तर 0.6 आहे, जे की त्यांनी दिलं. सो इज इक्वल टू 6. सो एनची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली 6 डिवाइड बाय 0.6 विच इज इक्वल टू 10 बनणार आहे. आणि परत ते आपल्याला व्हेरियन्स पण विचारतात. व्हेरियन्स म्हणजे एन पी क्यू. एन 10 काढला आपण आत्ता, पीचं व्हॅल्यू 0.6 आहे नाही का, आणि क्यूचं व्हॅल्यू 0.4 आहे. परत आन्सर तेच बनणार आहे 2.4. हा दुसरा सम होता. थर्ड वन पहा, एन इज इक्वल टू 25. ई ऑफ एक्स म्हणजे एन पी मीन, जो की 10 दिला त्यांनी. आता बघा ना, एनचं व्हॅल्यू 25 जर का मी इथे टाकीन, 25 इंटू पी इज इक्वल टू 10. याचा अर्थ पी म्हणजे काय, 10 डिवाइड बाय 25, बरोबर. जो किती बनणार आहे 5चा टेबल, 5 2 5, 5चा, बरोबर. पीचा व्हॅल्यू 2/5, म्हणजे क्यूचा व्हॅल्यू 3/5, कारण की ॲडिशन अगेन 1 बनलं पाहिजे दोघांचं. 2/5 प्लस 3/5 कराल तर 5/5 म्हणजे 1 बनतो. हे बा, पी शोधला ना आपण. यस. स्टँडर्ड डेव्हिएशन विचारतात का, एस डी मी स्टँडर्ड डेव्हिएशन. तो तर अंडर रूट ऑफ व्हेरियन्स असतो. अरे म्हणजे अंडर रूट ऑफ एन पी क्यू असतो. म्हणजे अंडर रूट ऑफ एनचा व्हॅल्यू चेक करा, एनचा व्हॅल्यू 25, पीचा व्हॅल्यू 2/5 and qचा व्हॅल्यू 3/5. 5 into 5 is 25 and this 25 will get cancelled. So under root of 6 हा आपला स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. यस. खैर, लास्ट सम, n इज इक्वल टू 10. मीन हा 8 आहे, म्हणजे एन पी 8 आहे, पण एनला जर का 10 टाकाल तर असा विषय आहे इथे. सो पी इज इक्वल टू 8 डिवाइड बाय 10, 0.8 बनला आहे तो. याचा अर्थ क्यू हा 0.2 आहे. शोधायचं काय आपल्याला, व्हेरियन्स शोधायचा. व्हेरियन्स असतो एन पी क्यू. सो एन व्हॅल्यू 10 नोन आहे, पी व्हॅल्यू 0.8 आहे आणि क्यू व्हॅल्यू 0.2 आहे. करा मल्टिप्लिकेशन यांचं सरळ सरळ, 1.6 आन्सर बनतोय. 1.6. धीज आर आन्सर. खूप जास्त सोपा क्वेश्चन आहे. आता ना आपला एक्सरसाइज संपतो इथे, पण हे पूर्ण सर्व झाल्यानंतर आपला एकच डाऊट राहिलेला आहे आता, की बेसिकली मीन आणि व्हेरियन्स हे आहेत तरी काय. जर का मी तुम्हाला म्हणेन की कॉईन 10 वेळेस टॉस केला, सांगा बरं ऑन अँड ॲव्हरेज हेड किती वेळेस पडतील. मग तुम्ही 5 वेळेसच सांगाल ना, 5 वेळेस हेड पडतील आणि 5 वेळेस टेल पडतील. नाही, हेड पडायला तर 10 वेळेस कॉईन टॉस केल्यानंतर 0 हेड पण पडू शकतो, 1 वेळेस हेड पडू शकतो, 2 वेळेस हेड पडू शकतो, 3 वेळेस हेड पण पडू शकतो, 4 वेळेस हेड पण पडू शकतो, 5 वेळेस हेड पडेल, 6 वेळेस हेड पडेल, 7 वेळेस हेड पडेल, 8 वेळेस हेड पडेल, 9 वेळेस हेड पडेल, किंवा 10 वेळेस हेड पडेल. अरे पडायला तर काही पण पडू शकतं. मी तुम्हाला हे विचारतो की ऑन अँड ॲव्हरेज किती वेळेस हेड पडतं, ऑन अँड ॲव्हरेज किती वेळेस हेड पडतं. सो कॉमन सेन्स आहे की 10 वेळेस कॉईन टॉस केल्यानंतर 5 वेळेस हेड, 5 वेळेस टेल, हे लाईक ॲव्हरेज नंबर ऑफ हेड्स आहेत नाही का. म्हणजे समजा आपण कॅप्टन आहे टीमचे, क्रिकेट टीमचे, आणि आपण 10 वेळेस टॉस करण्यासाठी गेलोत, 5 वेळेस जिंकून येऊ, 5 वेळेस हारून येऊ, एकदम नॉर्मलचं लाईक स्टॅटिस्टिक्स आहे. सो 5 इज बेसिकली मीन नंबर ऑफ हेड्स. कुठून आला हे 5. एन पी हा 5 आहे तुमच्या माहिती असतो. एन म्हणजे 10 वेळेस कॉईन टॉस केला आहे. पी म्हणजे हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी हाफ आहे. सो हा कॅल्क्युलेशन 5 येतो ॲक्च्युली, समजलं का.
सो म्हणून मीन इज NP, मीन नंबर ऑफ हेड्स किंवा मीन नंबर ऑफ सक्सेसेस. म्हणजे एन ट्रायलमध्ये किती वेळेस सक्सेस एक्सपेक्ट करताय, NP वेळेस सक्सेस ऑन अन ॲव्हरेज एक्सपेक्ट करतोय आपण. आय होप तुम्हाला या मीनचं पण मिनिंग समजलेलं आहे. आणि आता राहतो विषय व्हेरियन्सचा. बरोबर. तर व्हेरियन्स हे NPQ असं का डिफाईन केलं आहे, P/Q हा प्रोडक्ट व्हेरियन्स का रिप्रेझेंट करतो हे याचं जस्टिफिकेशन देतो. आता व्हेरियन्स याचा अर्थ आउटपुट जे आहेस ना, आउटपुटमध्ये व्हेरिएशन जास्त असलं पाहिजे. म्हणजे आता बघा मी तुम्हाला सांगतो, समजा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, लेट अस से फॉर एक्झाम्पल एक कॉईन आहे, एक कॉईन आहे. बरोबर. हेड पडण्याचा प्रोबॅबिलिटी 0.9 आहे आणि टेल पडण्याचा प्रोबॅबिलिटी हा 0.1 आहे. बायस्ड कॉईन आहे असं समजा, म्हणजे काहीतरी छेडखानी केली आपण आणि हेडच जास्त वेळेस पडतोय. बरोबर. तर मग तुम्ही मला सरळ सरळ सांगा, आउटपुटमध्ये व्हेरिएशन कमी असतील. तुम्ही म्हणणार कसं काय, अबे हेड जास्त वेळेस पडतोय ना, म्हणजे मोस्ट प्रोबेबल हेड पडेल आउटपुटमध्ये. म्हणजे आउटपुटमधलं व्हेरिएशन कमी आहे, म्हणजे प्रेडिक्टेबल आउटपुट आहे. व्हेरिएशन हे केव्हा जास्त असतं माहिती का, जेव्हा सक्सेसचा प्रोबॅबिलिटी पण आणि फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी पण ज्यावेळेस एक्झॅक्टली इक्वल असतात. मी तुम्हाला सांगू का, सक्सेस आणि फेल्युअर या दोघांचं ॲडिशन 1 होणार आहे. बरोबर. व्हेरिएशन कमी केव्हा, जेव्हा एक तर सक्सेसची प्रोबॅबिलिटी खूप जास्त पाहिजे, 0.9 किंवा 0.95, आणि फेल्युअरची एकदम कमी असणार, किंवा सक्सेसचीच प्रोबॅबिलिटी कमी असली पाहिजे एकदम आणि फेल्युअरची प्रोबॅबिलिटी जास्त असली पाहिजे. इव्हन सक्सेसची प्रोबॅबिलिटी कमी असणे म्हणजे पण प्रेडिक्टेबल का, कारण की आउटपुटमध्ये नेहमी फेल्युअरच मिळतं. सो रिझल्ट इज प्रेडिक्टेबल. सो व्हेरिएशन कमी आहे, फेलच जास्त लाईक मिळणार आहे आपल्याला. सो व्हेरिएशन कमी आहे त्याच्यामध्ये, नाही का. हा प्रोडक्ट हा व्हेरिएशन डिफाईन करतो तुमच्या माहितीच तो P आणि Qचा प्रोडक्ट. तुमच्या माहितीच तो P आणि Qचा प्रोडक्ट मॅक्सिमम तेव्हाच असतो जेव्हा दोघे पण हाफ हाफ असतात, म्हणजे 1/4. सो मॅक्सिमम प्रोडक्ट हे 0.25 आहे. आता या व्यतिरिक्त पहा, Pचा व्हॅल्यू 0.9 ठेवला, Qचा व्हॅल्यू 0.1 ठेवला, तर यांचा प्रोडक्ट 0.09 होईल, खूप कमी याच्यापेक्षा. आणि तुम्हाला माहिती आहे एकाची प्रोबॅबिलिटी जास्त आणि एकाची कमी आहे, म्हणजे हे व्हेरियन्स कमी असतं, व्हेरिएशन कमी असतात आउटपुटमध्ये, कारण की प्रेडिक्टेबल आहे. 0.9 टाइम्स सक्सेस आहे, मीन्स लाईक सक्सेस जास्त वेळेस भेटत जाणार आहे. सो रिझल्ट इज प्रेडिक्टेबल. सो म्हणून व्हेरियन्स कमी असला पाहिजे. सो यांचा प्रोडक्ट हा व्हेरियन्सच डिफाईन करतो का, कारण की प्रोडक्ट पण तर कमीच होतोय अशा केसमध्ये. सो म्हणून प्रोडक्टला आपण व्हेरियन्स बोलू. आता ज्यावेळेस सक्सेस आणि फेल्युअरचं प्रोबॅबिलिटी इक्वल आहे ना, म्हणजे सांगताच नाही येत यार की सक्सेस मिळेल की फेल्युअर मिळेल, इक्वल चान्सेस आहेत. तो कधी सक्सेस कधी फेल्युअर, कधी सक्सेस कधी फेल्युअर. सो व्हेरिएशन जास्तच जरा. बरोबर. आणि हे सरळ सरळ दिसतं ज्यावेळेस हे हाफ हाफ आहेत ना, तर हे P आणि Q जो प्रोडक्ट आहे ना, हा जास्त दिसतोय ॲक्च्युली प्रोडक्ट. तो 0.25 पेक्षा जास्त प्रोडक्ट होऊच नाही शकत तो. आणि मी तुम्हाला हे पण सांगतो की व्हेरिएशन हाफ हाफ असते वेळी सर्वात जास्त असणार आहे. जर हाफ हाफच्या ऐवजी हा 0.6 0.4 असेल ना, तरी हा जास्त आहे, म्हणजे प्रेडिक्टेबल आहे, जास्त वेळेस सक्सेस आहे. कमी प्रेडिक्टेबल बट स्टील प्रेडिक्टेबल आहे कम्पॅरेटिव्हली. सो P आणि Q हा प्रोडक्ट जो आहे ना, हा व्हेरिएशन डिफाईन करतो ॲक्च्युली. एन तर लाईक असंच लावलं बिकॉज नंबर ऑफ ट्रायल्स टाकतोय जस्ट मी तिथे, नाही का, म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्सचा पण इनपुट असेल तर बरं पडेल. सो NPQ इज द व्हेरियन्स आणि त्याच्या अंडररूटला स्टँडर्ड डेव्हिएशन बोललं जातं. सो आय होप तुम्हाला हे समजलं की मीन म्हणजे NP आणि व्हेरियन्स म्हणजे NPQ. मुलांना अनफॉर्च्युनेटली माझा मोबाईल ऑफ झालेला, क्लासमधूनच अगेन लेक्चर घेतो. बरोबर. तर मोबाईल ऑफ झालेला आणि क्लासमधून घेतो, तर मोबाईल नेटवर्कवरती लेक्चर चालू होता. ठीक आहे, बट मी ठीक आहे चलो रेकॉर्ड केलं ह्या पूर्ण एक्सरसाइज, बट तुम्ही झूमवरती अटेंड करू नाही शकले. आता याचं रेकॉर्डिंग मी घरी गेल्यानंतर पाठवतो, अराउंड 10च्या आसपास पोहोचीन आता, 10 सव्वा 10च्या आसपास. तर लॅपटॉप वगैरे ओपन करून लाईक हा अपलोड करतो आणि त्याची लिंक पाठवतो तुम्हाला. ठीक आहे, मोबाईल ऑन करून. सो रेकॉर्डिंग जस्ट थांबवतो आहे आत्ता. आपण हा 8.1 मीन्स लाईक जो बायनॉमियलचा एक एक्सरसाइज होता तो एक्सरसाइज कंप्लीट केलेला आहे आत्ता. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण MCQ स्टार्ट करणार आहोत.
पण उद्याच्या लेक्चर पूर्वी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की हा वाला पूर्ण कंटेंट व्यवस्थित कव्हर करा. आता हे सांगतोय पण केव्हा मी लेक्चरच्या एंडला. काय म्हणाल, काय माहिती पाहणार आहेत की नाही तुम्ही, बट खैर. तर ठीक आहे, सेशन थांबवतो. सो गुड नाईट एव्हरीवन, बाय. अभ्यास करा व्यवस्थित.